Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी विराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. येणारा काळ वैऱ्याचा असून आपल्या सावध राहायचे आहे. तुम्हाला मटण खायला घालतील, देवदर्शन करून आणतील, पण आपल्या मनात जे आहे तेच करायचे. नेहरू नगर हे एक कुटुंब आहे. या कुटुंबाने एकदा ठरवले एखाद्याच्या मागे ठामपणे उभे राहायचे तर हे कुटुंब मागे हटत नाही. हे मी गेल्या 40 वर्षाच्या अनुभवावर सांगत असल्याचे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले. भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर या भागातून भरघोस मतांनी नागरिक अजित गव्हाणे यांना निवडून आणतील. नेहरूनगरमधून मिळालेले लीड तुमच्या कायम आठवणीत राहील, असेही हनुमंत भोसले यावेळी म्हणाले. नेहरूनगर येथील साई मंदिरामध्ये शनिवार दिनांक 24 स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक पंकज भालेकर, समीर मशुळकर, विनायक रणघुसे तसेच नजीर तरासगर, संजय उबाळे, संजय उद्दावंत, युवराज पवार, डॉक्टर नितीन लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य निवृत्ती शिंदे, नंदकुमार शिंदे, सचिन गायकवाड, जयंत शिंदे, रशीद पीरजादे, मन शेट्टी चौधरी, सोन्या बापू तळटे आदी उपस्थित होते. यावेळी हनुमंत भोसले म्हणाले, 1978 पासून समाजकारणात काम करत आहे. गेली 40 वर्षाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात काम केले आहे. नुकतेच ऐकले की भोसरी विधानसभेतील कोणाचे 200 कोटीचे हॉटेल परदेशात आहे. हे ऐकूनच धडकी भरते. लोकांनी दिलेल्या वर्गणीवर मी एकेकाळी निवडून लढवली आहे. जेव्हा असे कोट्यावधीचे आकडे ऐकतो तेव्हा नवल वाटते. अनेक जण मला विचारतात, तुम्ही 2 नंबरे पैसा का कमवला नाही? तेव्हा मी सांगतो, मी 2 नंबरने पैसा कमवला असता तर माझी मुले आज 1 नंबरला राहिली नसती. त्यामुळे पैशाच्या मागे न लागता समाजासाठी समाजाचे एकच काम करावे लागते. हे संस्कार मी अजित गव्हाणे यांच्यामध्ये पाहत आहे. त्यांचे वडील नगरसेवक होते, शिवाय एक बँकेचे उच्च पदस्थ अधिकारी देखील होते. त्यामुळे सुरक्षितपणे संस्कार त्यांच्या रक्तात आहे. आताची निवडणूक वेगळी आहे असे सांगत हनुमंत भोसले यांनी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले. कोणी काही म्हणू दे, जागृत राहून सावधगिरीने आपले काम करायचे. हक्काचे सोडून पळत्याच्या मागे लागायचे नाही. आपला स्वाभिमान जपणारा, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला विकासाच्या वाटेवर नेणारा उमेदवाराला आपल्या विधानसभेत पाठवायचे आहे. आता अजित गव्हाणे यांच्या रूपाने आपल्याला असा उच्च शिक्षित सुसंस्कृत कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला, आपली कामे करणारा आणि आपल्या भागाला शांततामय वातावरण देणारा उमेदवार लाभला आहे. त्याच्यासाठी जीव ओतून काम करायचे आहे. आपल्या भागातून भरघोस मतांनी त्यांना पुढे न्यायचे आहे. आपण दिलेली लीड पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या लक्षात राहील, असे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन भोसले यांनी नागरिकांना केले. राहुल भोसले म्हणाले, नेहरूनगरमधील नागरिक आखाड पार्टी, देवदर्शनाच्या ट्रिप अशा कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. अनेक वर्ष त्यांनी एकनिष्ठ राहत आपली जबाबदारी कायम हे दाखवून दिली आहे. त्यामुळे नेहरूनगरमध्ये प्रचारासाठी वेळ खर्च करू नका, असा विश्वास राहुल भोसले यांनी दिला. विनायक रणसुभे म्हणाले, नेहरूनगर भागामध्ये हनुमंत भोसले यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने एकदा शब्द दिला तर तो शब्द पाळण्याची एकनिष्ठता येथील नागरिक दाखवतात. हे अनेक निवडणुकांमधून आम्ही पाहिले आहे. आमदाराचे नक्की काम काय? माजी नगरसेवक समीर मशुळकर म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 10 वर्षे येथील आमदारांनी केलेली कामे पाहिली तर प्रत्येक सुजाण नागरिकाला प्रश्न पडतो की आमदाराचे नक्की काम काय? गेल्या 10 वर्षात आमदारांनी कामाच्या नवीन प्रथात सुरू केल्या आहे. आजमेरा कॉलनीमध्ये आमदारांनी नुकतेच एक सोसायटी बाहेर पत्रे बसवण्याचे काम केले. वडिलांनी सांगितले होते, पदाचा उपयोग लोकांच्या हितासाठी. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या कामाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली. पद मिळाल्यानंतर वडिलांनी सांगितले होते, हे पद लोकांच्या हितासाठी वापरायचे, कुठलेही चुकीचे काम करायचे नाही, असे वडिलांनी खडसावले होते. म्हणूनच या मतदारसंघातील भ्रष्टाचार, दहशत, मनमानी पाहायला मन तयार होत नाही. या भागातील विमानतळ बाहेर गेले, औद्योगिक प्रदर्शन केंद्राचे काम गेल्या 10 वर्षात पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्राची मान झुकेल अशा घटना पिंपरी चिंचवडमध्येही डोके वर काढत आहे.
या भागात प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ते चांगले नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी यांचा भ्रष्टाचार आहे. नवे यांची भागीदारीच आहे. ड्रेनेजची आवश्यकता इतकी बिकट आहे की पावसाळ्यात शहर पाण्याखाली जात आहे. त्यामुळे हे चित्र आता आपल्याला बदलायला लागणार आहे, अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.